करायचं आहे. आपल्या स्थितीत आपला मन पाहिजे. शतकानुशतकाची गुलामगिरी संपवण्यासाठी एक स्वराज्य, रयतेचं हित साधण्यासाठी, रयतेचं सुख साधण्यासाठी एक स्वराज्य. परंतु हे मिळवणं एवढं सोपं नाही. त्यासाठी कठोर मरावं लागेल, बलिदान द्यावं लागेल, सर्वस्वाचा त्याग करावा लागेल. या सर्व गोष्टींची तयारी असेल तरच आपण स्वराज्याची शपथ घेऊ. नाहीतर कोणीही या मार्गात येऊ नये. असे हिंमतदारच आमच्या सोबत. असे इच्छा माता नवरीचे गरीबन थांबवण्याची तरच होणार. असे इच्छा आया बापड्यांचे हंबरडे थांबवण्याची तरच रायरेश्वराची वाट चला. राज मी तुमच्या सोबत आहे शेवट पावत. राजा तुम्ही म्हणायचे शब्द जिथे आपण ती दिशा बघा. राजा तुमच्या मुला माझा जीव कवडी मोलाचा. आता मागा हटणार नाही. आता जिनारच प्रभू. अहो राजा आम्ही दोघं तुमचंच. शाबास खऱ्या माऊलीच्या पुटांनो, शाबास. हर 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 हर. या दर्याखोऱ्यातल्या सुंदर आहोत, मातीचे गळीवंत होत. आमच्या जीवनाला आहोत त्या आमच्या हाकेला साथ. ठेवा आमच्या दंडास दंड, खाना आमच्या मनगटास मनगट आणि ऐका. अनादि अनंत काळापासून चटाक पडून बसलेल्या शंभू महादेवाचा, त्या रायरेश्वराचा हुंकार ऐका. तो म्हणतो ज्या दिवशी राज्य व्हावे, ऐका बहादरा हो ऐका. देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या संगत आहे, आपल्या पाठीशी आहे. तो आपल्या रुमारुमात आहे, आपल्या श्वासात आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. म्हणून याच्या साक्षीने आम्ही शिवाजी राजे शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की ज्या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू, ज्या देशी राज्य व्हावे तो नेमकी इच्छा. बोला हर शिवराय स्वतः निवाडे सोडू लागले होते. असाच एक निवाडा इतिहासात पहिल्याचा पाटील. बलात्काराचा गुन्हा साबित झालेला, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नाही, परिस्थिती अधिक भयंकर आहे. हा कायम नरकास, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असतो. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे भरू नका सरकार, डोळे भरू नका. याच्या डोळ्यावर कायम पट्टी बांधली. लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले. याला पुण्यातच ठेव, दिवस रात्र उपाशी पोटी. याच्यासारखा नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची. रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका. पण बायका पोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा. कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छत्री मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आले पाहिजे. नवऱ्या पुढे आणि पोळापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज सापडाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ याच्यावर उठावे. आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. हातपाय काम करा या हरामखोराचे. सरकार माफ करा, सरकार दादाजी सर माफ करा, माफ करा. माझं लहान मुला सरकार, माझ्या मुला उपाशी मारतो सरकार, माफ करा सरकार, सरकार सोडावाला जीव द्या सरकार. तोरणा घेऊन महाराजा स्वराज्याचा मुलूक वाढत होता. शिवरायांच्या व त्यांच्या स्वराज्याचा डाव रंगत चालला होता. एक महाराष्ट्र भूमी स्वतंत्र होत होती. शिवरायांनी आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूक बळकविला, बंदरे ताब्यात घेतली, लूट केली, गावे बेचिराख केली, कल्याण खजिना लुटला. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिलशाह व त्याची आई बडी बेगम यांनी दरबार भरवला व दरबारात शिवाजीच्या पराभवासाठी पैजेचा विडा ठेवला होता.
मारण्याची कुवत सगळ्यात आहे, पर कौन तैयार है? शिवावर चाल करून जा, त्याला गिरफ्तार करून हजरत आदिल शाहच्या समोर हाजिर करा. कौन है कोई सूरमा जो शिवा की इस शरारत को खत्म करे? कौन डर रहा है? क्या सब मुश्किल है? एक डरपोकों के साजिद को जाओ, आदिल शाही तख्त को आपकी जरूरत नहीं. जो शिवा को शिकस्त देगा, जो शिवा को गिरफ्तार कर लाएगा. आप जानते हैं आदिल शाह की दाहिनी बाजू उनका वजीर खड़ा होता है, और ये जगह सालों से खाली पड़ी है. जो शिवा को गिरफ्तार करेगा वही बनेगा वजीर आलम. पहलवान मोहम्मद ठीक ही कह रहा था, मक्खी मारने के लिए तोप क्यों? सारे सुरमा सरदार डरपोक बने खड़े हैं. तो ये नाचीज ने सोचा, चलो मक्खी मारने के लिए तोप ही चला दी जाए. सुभान अल्लाह. शिवा को गिरफ्तार करके हजरत जहांपनाह के कदमों में लाकर पटक दूंगा, फिर उसका जो चाहे वो कर सकते हैं. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत केला. शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान
सांगतानाही बरोबर घ्या. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ हातापायात बेड्या घातल्या होत्या. कनकगिरीच्या लढाईत थोरल्या संभाजी राजांचा बळी घेतला होता. हाच आला होता स्वराज्य गिळंकृत करायला, शिवरायांना नेस्तानाबूत करायला. परंतु मी वाघ नखानं त्याचा कोथळा काढून व त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी काढून विजापूरच्या सुलतानशाहीला जबरदस्त हादरा दिला. अफजल खानाच्या वधाची बातमी विजापूरला पोहोचण्याआधीच शिवरायांनी आदिलशाही मुलखावर चढाई केली. अवघ्या 18 दिवसात वाईपासून ते पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख मारून पन्हाळ्यासारख्या बेलाद दुर्गावर भगवा फडकवला. काय या भीतीनं आदिलशाही दरबारानं उर्दूचा सरदार सिद्धी जोहर याला शिवरायांवर नामजाद केले. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला. 4-4.5 महिने शिवराय वेढ्यात अडकले होते. शेवटी भर पावसाळ्यात रात्रीच्या पहिल्या प्रहरी शिवराय, बाजी प्रभू व 600 बांधल मावळ्यांसह वेढ्यातून निसटले. ही बातमी कळताच सिद्धी जोहरनं सिद्धी मसूद याला त्याच्या फौजेसह शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. मात्र पांढरपाणी ओढ्यानजीकच्या घोडाखिंडीत सिद्धीची वाट अडवण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे व 300 शूर बांधल मावळे लढण्यास सिद्ध झाले. पावनखिंड. राजाजी, आपण कितीही धावलो तरी गरीब आता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राज्याने घेऊन पुढे आले कशाला? गोळ्याची बातमी राजाने घेऊन पुढे कुणीही पुढे जाणार नाही. करणीशिवाय शेवटी काय उतरायची. इतिहास सांगेल, खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला बट्टा लागला. पुढच्या पिढ्या विचारते, बांधल होते नव्हते तिथे काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुढे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे. पण माझी वेळ ओळखा राजे. उगाच हिरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे आपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण भल्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं. तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणं की संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मिळेल तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. जा राजे, जा. बळाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. राजे, जा.
विनंती करतोय जा. येतो महाराज विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बाण तोपर्यंत या ढोरखेडीत अडकून ठेवतो कधी. या राज या आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी.
तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दंडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर हर
शिवरायांवर शूर राजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंग व दिलेर खान पठाण यास नामजाद केले. मिर्झा राजा जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यावर चढाई करून स्वराज्याचा मुलूक ताब्यात घेण्याचा सपाटा लावला व रयतेला कोशिश देण्यास सुरुवात केली. जर रयत असेल तर स्वराज्य म्हणून रयतेच्या काळजीपोटी शिवरायांनी मिर्झा राजा जयसिंग बरोबर सुप्रसिद्ध पुरंदरचा तह केला. या मानहानिकारक तहात बादशहाच्या भेटीची एक अट होती. त्यामुळे शिवराय बाळ संभाजी राजांसमवेत औरंगजेब बादशहास भेटावयास गेले. राजाजी, आपण आल्याची वर्दी बादशाहने दिली. इजाजत मिलते ही चलेंगे. सिवा भोसला अपने फर्जन के साथ आया है. राम सिंह उन्हें आपके सामने पेश करने की इजाजत चाहता है. इजाजत है. चलिए, आपण आज दरबारात पेश होण्याची इजाजत मिळाली. हमारी रिवाज है राजा जी, बुला मत मानिए, उतार दीजिए. राजा जी, कोर्निश बजाई. आम्ही मुजरा करू पाहतो. तू ज्या तख्तावर बसला आहेस ते तख्त आमचे आहे, आमचे. इथेच धर्मराज अजातशत्रू पृथ्वीराज चौहानांनी राज्य केलं. हे तख्त त्यांचं. याच तख्तासाठी महाराणा प्रतापानं रक्त सांडलं. याच तख्ताच्या रक्षणासाठी लाखो जीवांनी बलिदान दिलं. त्यांचेच वारस आहोत आम्ही. औरंगजेब, तुला या तख्तावर बसण्याचा अधिकार नाही. खाली उतर औरंगजेब, खाली उतर. राजा जी, आई आई. शहजादे मोहम्मद सुल्तान ने अलीजा हजरत की तरफ से खिलत. वजीर आलम जाफर खान ने अलीजा हजरत की तरफ से खिलत. जोधपुर के राजा जसवंत सिंह इन्हें भी खिलत. राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह. राजा जी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे. येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही.
आहे आम्हास पुरते ठाऊक आहे, पण रामसिंग हाच आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. या जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा. तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुखातून पळून आला, त्याला 5,000 मनसब आहे आणि आम्ही रामदेव त्याच्या मागे. नहीं रामसिंग, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भवे राजा जी, शांत भवे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं रामसिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. ये कैसा शोर है? क्या आप मुगली रिवाजों से वाकिफ नहीं? जी आलम पर आप, वो शिवाजी राजा, क्या हुआ उसे? जोलियां क्यों चढ़ी हुई है? माफी हुजूर, वो शिवाजी राजा थोड़े नासाज है, नाराज है. नाराज है? कोई बात नहीं, हम अभी उनकी नाराजगी दूर कर देते हैं. वजीर सल्तनत सीमा को खिदमत इनायत की जाए. मेरी बात सुनिए राजा जी, बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए रामसिंग. भेटीला बोलावून और दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान नाही. राजाजी, राजाजी, खिल्लत करू देखील. या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. हमें तुमसे कोई रंज नहीं, लेकिन आज तक मुगलिया तारीख में जो हुआ नहीं उसे अंजाम दिया है उस दखनी चूहे ने. हमारे मुल्क में आकर, हमारे दरबार में आकर उसने हमें ललकारा है. हम ये कभी भुला नहीं सकते रामसिंह, जिसने अफजल खां को अपने हाथों से फाड़ डाला. खुद को कर्नूल का शेर कहलाने वाले सिद्दी जौहर को जिसने चकमा दिया. 1 लाख की मुगलिया फौज के साथ गए हमारे मामू जान नवाब शाइस्ते खां साहब को जिसने शिकस्त देकर दक्खन से खदेड़ दिया. हमारे भरे दरबार में जिसने हमारी तौहीन की, हमारी दी हुई खिल्लत को जिसने हवा में उड़ा दिया. हम छोड़ेंगे नहीं उस बदजात को. बिल्ली जैसे खेलती है चूहे के साथ, वैसे हम खेलेंगे उस सिवा के साथ. बड़ा मजा आएगा इस खेल में. उसे उसकी औकात याद दिलानी है. वजीर सल्तनत, उसके सारे लोगों पर कड़ी नजर रखी जाए. हमारे नजरबाजों को इनायत किया जाए. महाराष्ट्राचा सिंह पिंजऱ्यात सापडला होता. औरंगजेबाला वाटले बरं झालं शिवाजी एकटा हातात सापडला. राजे शिवाजी, बाल संभाजी, हिरोजी आणि निवडक 7-8 माणसे राहिली होती. शिवाजी महाराजांनी आजारीपणाचं सोंग घेतलं. आपल्याला बरे वाटावे म्हणून दान धर्म करण्याची परवानगी मागितली. बादशहानं परवानगी दिली. पेटारेच्या पेटारे भरून मेवा मिठाई वाटण्यात आली.
मिठाईचे पेटारे तपासले जाऊ लागले. पण पेटाऱ्यात मिठाईच असते असा विश्वास झाल्यावर तपासणी बंद झाली. आणि त्याच संधीचा फायदा महाराजांनी घेतला आणि बाल संभाजी सोबत महाराज स्वतः पेटाऱ्यात बसले. पहारेकऱ्यांना काही तासात संशय झाला. त्यांनी वाड्यात डोकावून पाहिले, पण वाड्यात कोणीच नव्हते. ऐसी दर्दनाक मौत मरेगा काफिर सिवा कि अगली बार कोई मुगल सल्तनत के खिलाफ बगावत करने की सोचेगा भी. सिवा की मौत याद करके उसकी रूह कांप उठेगी. रहम झापना रहम, वो कापर सिवा हमारे कैद से भाग गया. नहीं, गायब हो गया. औलाद खान कैसे भाग गया सिवा? कैसे? मैं तुम्हारे 5000 हशुओं का पहरा था वहां. कैसे भागा सिवा? कैसे? शहर के नामचीन कोतवाल हो तुम. लानत है तुम पे. हमारा पहरा टूटा था. वो सिवा कैद से बाहर आया ही नहीं. खामोश बेवकूफ. गायब हो गया. जाओ ढूंढो उसे. ज्यादा दूर नहीं गया होगा. आगरा शहर की सारी सरहदें बंद कर दो. जाओ. हुजूर, उदय भान को दीवाने आम में पेश किया जाए. जो हुक्म आने जब. हम मुकम्मल हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं. चाहते हैं कि दक्षिणी सरजमीन को मुगलिया परचम से ढक दें और इस अजीम और शान फतेह का सहरा उदयभान हम तुम्हारे सर बंधा देखना चाहते हैं. जिस तरह उत्तर हिंदुस्तान का पाया तख्त है दिल्ली, उसी तरह दक्षिण हिंद का पाया तख्त होगा गोंधाना. हम तुम्हारी जानिसारी और वफादारी से बेहद खुश हैं. इसलिए हम तुम्हें गोंधाना का किलेदार बनाते हैं. मुक्काम उमरत, नाम सूबेदार तानाजी मालुसरे.
हम खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम, बादशाह औरंगजेब के सरदार बन जाओ। अरे जिंदगी में जितना खजाना नहीं देगा उतना खजाना मिलेगा। थोड तुझ्या बादशाहच्या मराठाची औलाद आहे. एकदा इमान दिलं तर रागात वतीन इमान निघणार नाही. खरा मरणासमोर विजयाचा ताठा त्याच खरा मराठा. प्रेम तानाजी प्रेम प्रेम. सरदार तुझ्या हिंमतीची तारीफ करतो. तुझं मोगल घे आणि इकडनं राजांचं गड मोकळा कर. शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही, राजांची रीत आहे. ठीक है, हम जाते हैं. हमें जाने दो, हमें जाने दो. मैं कसूर नाही केली. मैं घर घेतला. राजे तुझं महादेवाच्या दंडातला ताईत गळून पडला. आमच्या कंठातला मेरुमणी गळून पडला. पुरंदरासाठी शर्तीनं समशेर चालवणारा आमचा धुरंधर पडला. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाणा को जीत कर ताराजी भगवे ने समाया था.
तात्यांचे भाले तलवारी झाल्या. एक एक मावळा बुलंद अवघड गडकिल्ले झाले. अनेक मराठी जनांनी बहुजनांनी आत्मबलिदान करून छत्रपती शिवराय नावाच्या युगपुरुषाच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निर्माण केले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी शिवराय सिंहासनावर विराजमान झाले. मी पाहिलाय याची देही याची डोळा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. या गुलामीच्या शृंखला तोडून अवघा सह्याद्री अवघा मराठी मुलूक अवघा महाराष्ट्र मुक्त केला शिवरायांनी. याच देहावर मराठेशाहीचे सिंहासन उभे राहिले ते दुर्गराज रायगडावर आणि अवघ्या महाराष्ट्राला सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती लाभले. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज ते सह्याद्रीप्रमाणे अडीक राहणारे महाराष्ट्राचे मानदंड आहे. अवघ्या मराठी जनांच्या हृदयात राहणारे दैवत आणि मेंदूत राहणारे जिवंत विचार आहे. म्हणूनच व्यक्ती नाही विचार आहे.
जाओ दिन प्यारे राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला ह्या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या अन वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचा राजा या नात्याने अत्यंत मायेने पालन पोषण आणि संरक्षण करेन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
देवता पातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वासवो श्रीरस्तु कल्याणमस्तु शुभं भूयात् सर्वांना विनंती पायातील चप्पल शूज काढायची आणि सर्वांनी मोबाईलचे टॉर्च चालू करायचे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे मोबाईलचे टॉर्च चालू करायचे सर्वांनी.
फुलेशाह आंबेडकरांचा जय भवानी जय जिजाऊ जगदंबा